लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्यात चांगलीच जुंपली आहे। लोकसभा निवडणुकीचा 4 जून रोजी निकाल लागल्यानंतर अजित पवारांना आपल्या मिशा काढाव्या लागतील अशी टीका नुकतीच श्रीनिवास पवार यांनी केली होती। त्यांच्या या टीकेला अजित पवारांनी मंगळवारी "बाबा तूच वस्त्रा घे आणि काढ माझ्या मिशा" अशी मिश्किल शब्दात प्रत्युत्तर दिले। अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी काटेवाडी या आपल्या गावात मतदानाचा हक्क बजावला। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शरद पवार गटाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं। श्रीनिवास पवार यांनी नुकताच अजित पवारांना कंटाळून त्यांच्या आईही बारामती सोडून पुण्यात बहिणीकडे राहण्यासाठी गेल्याचा दावा केला। त्यांच्या या टीकेला अजित पवारांनी आईला आपल्या सोबत मतदानाला आणून प्रत्युत्तर दिलं। अजित पवार म्हणाले, "आमच्या समोरच्या लोकांनी कुटुंब एकजूट असल्याचं दाखवलं। त्यांच्यात माझी आई सर्वात ज्येष्ठ आहे। ती आज माझ्यासोबत आहे। माझी आई कोल्हापूरला होती। माझ्या आत्याच्या मुलाचं लग्न होतं। मला तिनं सांगितलं होतं की मी मतदानाला तुझ्यासोबत येईल। त्यानुसार ती माझ्यासोबत आली आहे। आमचं कुटुंब फार मोठं आहे। माझ्या विरोधात केवळ 3 कुटुंब आहेत, दुसरं कुणीही नाही", असं अजित पवार म्हणाले। श्रीनिवास पवार यांनी काही दिवसांपूर्वी 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील असं विधान केलं होतं। अजित पवारांनी त्यांच्या या विधानाचाही समाचार घेतला। "बाबा तूच वस्त्रा घे आणि काढ माझ्या मिशा", असं ते या प्रकरणी मिश्किलपणे बोलताना म्हणाले। उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवारांनी शनिवारी बारामती इथल्या सभेत सुप्रिया सुळे आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या पवार कुटुंबियांवर शरसंधान केलं होतं। सध्या सुप्रिया सुळेंसोबत प्रचारात दिसणारे कुणीही 4 जून नंतर दिसणार नाही। चुकून एखादा कुणी दिसला तर मी माझ्या मिशा काढेन, असं ते म्हणाले होते। त्यानंतर श्रीनिवास पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला। अजित पवारांना 4 जूनचा निकाल लागल्यानंतर मिशा काढाव्या लागतील। पवार कुटुंबातील राजकीय संघर्षामुळे आमची आई नाराज झाली आहे। माझा मुलगाही मला प्रिय आहे आणि दीरही तेवढेच प्रिय आहेत, असं म्हणत त्या बारामती सोडून आमच्या पुण्यातील बहिणीकडे राहण्यास गेल्या। मी स्वतः अजितदादांच्या टोकाच्या भूमिकेमुळे त्यांची साथ सोडली आहे, असं श्रीनिवास पवार म्हणाले। श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे बंधू आहेत। ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे व्यवसाय आहेत। अजित पवार हे आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय श्रीनिवास पवारांशी चर्चा करून घेतात, असं सांगितलं जातं। श्रीनिवास पवार हे राजकारणात सक्रिय नाहीत, पण कौटुंबिक कार्यक्रमात ते नेहमीच दिसून येतात। त्यांनी आता प्रत्येक नात्याची एक एक्सपायरी डेट असते, असं म्हणत त्यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे।